आपण याला थोडक्यात गोटी आंबा म्हणतो. थोडी याला फळधारणा भरपूर असते आणि खायला एकदम गोड आहे, चवदार आहे, आंबट गोड अशी चव आहे थोडीशी याची. आणि मार्केटमध्ये पण याला मागणी आहे भरपूर प्रमाणात. हा साधारण 60-70 रुपये किलो जातो नाही. झाडं म्हणजे आता कसं होतं, तेच होतं, काय होतं लोकांचं फोकस केशर आणि हापूस जास्त असल्यामुळं याची लागवड प्रॉपरली कोणी करत नाही. हा कसं होतं म्हणजे जेव्हा बांधावरती आले किंवा पूर्वजांनी आपली जी लावली तेच आंबे आता सध्या टिकून आहे. आणि लोक आता त्यांना पण काप घालून त्याचे ग्राफ्टिंग करून त्यांना केशर हापूसमध्ये परावृत्त करायच्या पाठीमागे. त्याच्यामुळे काय आपले प्रॉपर वाण जे आहेत स्थानिक वाण ते लोप पावत चालले. आणि यांना माझं शेतकऱ्यांना त्या निमित्ताने आव्हान राहील की बाबा तुम्ही ह्या गोष्टी जतन करा. बांधावरचे आंबे जे आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे सुपूर्द केले ते आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे. आता हा जो आंबा बघतो हा पिकलेला आहे? हो, हा तयार झालेला आंबा आहे, पिकलेला आंबा आहे. पिकल्यानंतर पण म्हणजे जर आपण आडे घालून पिकवलं तरी असाच कलर असतो का? हो, नाही, याच्यापेक्षा कलर आडीच चांगला येतो. म्हणजे आधीच पिवळसर कलर येतो आणि असा थोडा हिरवा पोपटी कलर असतो याला, पिवळसर पोपटी कलर असा गोड लागतो. हो, आणि गोड लागतो. साक असतं काय? नाही, साक म्हणजे झाडाला तयार झालेला आंबा. साका म्हणजे झाडाला तयार झालेला आंबा. आणि म्हणजे हा पूर्ण नॅशनल तयार झालेला आंबा. आता सध्या हा नॅशनल तयार झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण आडीत टाकतो तेव्हा तो पूर्ण पेंड्यात 5-6 दिवस पूर्ण मुरल्यानंतर तो उत्तम चवीला लागतो.